Hello, hello. This is the My Artifact episode number 1534. आजची तारीख आहे 26 एप्रिल 2019. आता वाजले रात्रीचे 9:41. काल मी मूवी बघितला ॲव्हेंजर एंड गेम. काल बघितला म्हणजे रिलीज तर आज झाला. ऍक्च्युली मी पायरसी कॉपीराईट डाउनलोड मारली, जे की कॅमरिप मध्ये होती. थिएटर प्रिंट मूवी आली, नेटवर केली डाउनलोड. पायरसी ओके. पायरसी वगैरे म्हणलं का पोराला वाटले अरे बापरे पोरग काय भयानक काय पायरसी कॉपीराईट डाउनलोड मारते. ऍक्च्युली इट्स नॉट अ पायरसी, इट्स आता प्रत्येक टाइमलाईनचा वेगळा झोन आहे ना. म्हणजे 26 एप्रिल का बंद वर्ल्ड मध्ये 26 एप्रिल एकाच दमात सुरू होते का? नाही ना. पहिले कसं, पहिले चायनामध्ये राईट दिवस सर्वात अगोदर कुठे सुरू होतो? इकडेच ना. चायनीज किंवा एशियन कॉन्टिनेंट पासून किंवा जपान पासून सुरुवात होते. जपान इकडे, रशिया वगैरे वरती, बट ते तिकडे राहत नाही त्यामुळे. बट इकडे जस्ट लाईक जपान, देन चायना, राईट. तर काल रात्री 12 वाजेपर्यंत जपानमध्ये मूवी रिलीज झाली होती. तेव्हा 26 तारीख आली होती. आता इथे तेव्हा रात्रीची वेळ होती ना. या आता कसं इथे आज झाला मूवी. या बट टेक्निकली सांगत असेल तर अमेरिकेमध्ये हा मूवी उद्या रिलीज होईल. उद्या म्हणजे हार्डली काही सेव्हरल घंट्यानंतर, म्हणजे एकदम 24 घंट्यानंतर नाही. बट जस्ट लाईक आता वाजले की ते 10 वाजले ना. जस्ट लाईक वॉटेवर. मला काय म्हणायचं, मला म्हणायचं आहे की हा मूवी एंड गेम हाऊ कसा होता फिल्म? वेल, टाइम ट्रॅव्हल मूवीज काइंड ऑफ लाईक अ रिअली टाइम ट्रॅव्हल मूवी इज गुड. या टाइम ट्रॅव्हल मूवी म्हणजे एक प्रकारे ऑडियन्सला बांधून ठेवते. ओके. बट टाइम ट्रॅव्हल मूवी समज जर सिंगल बेस्ड टाइम ट्रॅव्हल मूवी असेल किंवा मल्टिपल बेस्ड टाइम ट्रॅव्हल मूवी असेल तर ते बॉन्डिंग होऊन जाते. इट जस्ट लाईक टाइम ट्रॅव्हल मूवीचे काही मी सीन्स सांगतो. प्रोजेक्ट अल्मनॅक, ओके, इट इज ऑल्सो टाइम ट्रॅव्हल मूवी. ओके. त्याच्यानंतर बॅक टू द फ्युचर. या इट वॉज लाईक रिअली खूप पॉप्युलर मूवी आहेत बॅक टू द फ्युचर. आणि बहुत सारी मूवीज आहे हे टाइम ट्रॅव्हलला डिस्क्राईब करते. आता प्रॉब्लेम काय टाइम ट्रॅव्हल मूवी मध्ये? या आता मी एक्झाम्पल घेतो बॅक टू द फ्युचर सोबत. आता बॅक टू द फ्युचर मध्ये या 3 सिरीज आहे आणि 3ही सिरीज डिपेंडंट आहे टाइम ट्रॅव्हलशी. या म्हणजे तो पास्ट मध्ये जाते आणि काही ना काहीतरी करते जेणेकरून त्याचं फ्युचर पण चेंज होते. बट समहाऊ काही जणांचं फ्युचर मात्र वेगळंच होऊन जाते, काही ना काहीतरी गलत होऊन जाते. हा तर इन द सेन्स काही लोकांच्या फ्युचरसाठी मग आपल्याला पुन्हा पास्ट मध्ये जावं लागते, तिथे काही ना काहीतरी चेंजेस करावं लागते समथिंग. सो त्याच्यानंतर कसं टाइम लाईन एक प्रकारे बॅलन्स असणं खूप जास्त महत्वाची आहे. समज जर आपल्याला असं वाटते की मी 10वी मध्ये थोडे जास्त मार्क घेतले असते तर आज मी थोडं चांगल्या ठिकाणी असतो, राईट. तर मग राईट ना, मग मी तुला काय करतो की तुला एक बटन देतो, मी तुला एक रिमोट देतो. तू त्या रिमोटवर तुझं टाइम सेट कर अँड यू गो बॅक टू दॅट टाइम झोन इन 2009 मध्ये मी परीक्षा दिली होती ना. तर तुझ्यापाशी एक्झामच्या 3 महिन्या अगोदर टाइम आहे. तर 3 महिन्यामध्ये तू चांगली पढाई कर आणि तुला 10वी मध्ये 56% भेटले होते. तर त्यानंतर तुला पेपर दिला आणि त्याच्यानंतर तुला माहित पडलं की तुला 72% भेटले. या आणि तू त्याच्यानंतर फ्युचर मध्ये आला. तर व्हॉट कुड हॅपन इन द फ्युचर? फ्युचर मध्ये काय होईल?
अनप्रिडिक्टेबल. कारण माहीत राहणार नाही ना. या आता 72% घेतल्यानंतरही मी इथेच राहील का कुठे राहील वगैरे, सम हाऊ समवेअर आय डोंट नो. आणि माहीत जरी करून घेतलं ना तरी त्या फील्ड सोबत आपण प्रॉपरली इंटरॅक्ट होणार नाही. या कारण आपल्याला वाटते की चांगली गोष्ट म्हणजे चांगली असते असं, बट असं नाही आहे. चांगली गोष्ट याचे पण खूप सारे रूप आहेत. समहाऊ एखाद्या गलत गोष्टीमध्ये पण एक चांगला रूप असतो, तो आपल्याला शोधावा लागतो. मला 10वी मध्ये 56% भेटले. आय जस्ट फील रिअली सॅड. बट राईट नाउ आय एम अर्निंग मच मोर मनी than expectation. So in the future that is good. मी 10वी मध्ये 56% घेतले. मला रिअलाइज झालं मी गलती केली. त्याच्यानंतर मी माझी गलती सुधारण्यासाठी मी समोर मेहनत केली आणि राईट नाउ आय एम अर्निंग रिअली वेल. समजा जर मला 72% भेटले असते तर 72% भेटल्याने मी सॅटिस्फाईड झालो असतो. सॅटिस्फाईड झाल्यानंतर मग मला ते जास्त मेहनत करण्याची जी काबिलियत आहे ते नसती भेटली असती. व्हाय? कारण मी सॅटिस्फाईड असतो माझ्या पर्सेंटेजने. इन फ्युचर मी तेवढी जास्त मेहनत केली नसती आणि राईट नाउ आय एम नॉट रिअली अर्निंग व्हेरी मच वेल आणि मी आज जास्त पैसे कमवले नसते. सो समहाऊ पास्ट मध्ये जाऊन काही ना काहीतरी छेडखानी करणं इज काइंड ऑफ लाईक अ रिअली बहुत बेकार असते फ्युचरसाठी. एक छोटीशी पण गोष्ट बहुत काही मॅटर करू शकते. बट छोटीशी गोष्ट म्हणजे काय? जर तुम्ही पास्ट मध्ये गेला आणि हागले आणि त्याच्यानंतर तुम्ही वापस आले तर काही असं फारसं काही चेंज होणार नाही. इट वॉज नथिंग वॉज गॉना हॅपन. बट तुम्ही एखादी पिन पॉइंटला टच केलं आणि तिथून तुम्ही वापस आले. पिन पॉइंटला टच केलं म्हणजे की तुम्ही पास्ट मध्ये गेले आणि अनफॉर्च्युनेटली तुम्ही स्वतःलाच बघितलं आणि जो पास्ट मधला मी आहे त्याने पण फ्युचर मधला मी स्वतःला पाहिलं. सो इट वॉज लाईक रिअली अनप्रिडिक्टेबल. त्याच्यासाठी ती गोष्ट काफी अनप्रिडिक्टेबल राहील, आपल्यासाठी गोष्ट प्रिडिक्टेबल राहील. बट हे आपल्याला व्हायचं होऊ देऊ शकत नव्हतं, बट ते झालं. मग काय होईल की आपण फटसे आपण वापस फ्युचर मध्ये आलो. तर फ्युचर मध्ये आल्यावर आपल्याला काय माहित पडते की समथिंग इज रिअली चेंज. व्हाय? कारण त्याचा विश्वास बसला होता की त्यांनी स्वतःला पाहिलं होतं काही वर्ष अगोदर. दॅट इज रिअली बहुत अजीबशी गोष्ट आहे. टाइमलाईन सोबत मेस्ड अप करणं इज काइंड ऑफ लाईक अ बहुत बेकार गोष्ट आहे. आणि या फिल्म मध्ये तर टाइमलाईन सोबत इतकं छेडलं आहे की बहुत जास्त. आणि अशा पॉइंटवर छेडलं आहे की इट वॉज लाईक रिअली इम्पॉर्टंट पॉइंट. समजा जर त्यांना ट्रॅव्हलिंग बॅक जाऊन त्यांना स्टोन कलेक्ट करायचेच होते ना तर त्यांना बहुत सावधानीने आणि खूप एकदम शांतपणे या साऱ्या गोष्टी करायला पाहिजे नव्हत्या. एकदम तहलका मचून वगैरे. आणि अनदर थिंग, या साऱ्या गोष्टी करण्यासाठी पण म्हणजे यांनी या गोष्टी इतक्या शांतपणे केल्याच नाही. फर्स्ट ऑफ ऑल एंड गेम, आता मी थोडशा कंटेंट रायटिंग मध्ये थोडस जाण्याचा प्रयत्न करतो. आय एम नॉट जजिंग द फिल्म वॉज काइंड ऑफ लाईक अ रिअली गुड. इट वॉज लाईक रिअली ग्रेट. आणि अशा प्रकारचा स्टँड घेणं इम्पॉर्टंट होतं बिकॉज इट्स अ एंड गेम. 21 मूवीचा कोलॅबरेशन वाला एंड मधला हा मूवी आहे. त्यामुळे या मूवी मध्ये काही ना काहीतरी त्यांना स्पेशल करायचंच होतं आणि त्यांनी त्या फिल्म मध्ये त्यांनी काही ना काहीतरी केलं आणि दॅट इज रिअली गुड. आणि त्यांनी त्याचा जो पैसा आहे तो पण खूप जास्त कमवून घेतला. राईट नाउ दे आर अर्निंग टू मच मनी इन द वर्ल्ड ऑल्सो. इंडियामध्ये त्याचा एक दिवसात सॉरी आजचीच तारीख आहे ना, आजच रिलीज झाला, एका दिवसात करीब 500 करोड पैसा कलेक्ट केला. सो इट वॉज लाईक रिअली बिग मनी.
आणि हे फक्त इंडियातली गोष्ट आहे. ऑल अराउंड द वर्ल्ड इज काइंड ऑफ लाईक अ ॲव्हेंजरचा फीवर सुरू आहे in every country, in every smart city. So it's just like they are earning. It was like most popular movie in the world. You could say that. Yeah, पॉप्युलर मूवी म्हणजे ज्यांनी खूप जास्त पैसा कमवला आहे. सो ॲव्हेंजर एंड गेम इज अ वन ऑफ दॅट. चलो आपण येऊ आपला कंटेंट रायटिंग मध्ये. म्हणजे आपण थोडंसं डिझायनिंग कडे वळू की यांनी याच्यामध्ये काय गलती केली, गलती नाही केली म्हणजे काय सुधारू शकतो आपण याच्या फिल्म मध्ये. समजा जर यांना पास्ट मध्ये जाऊन यांना काही ना काहीतरी स्टोन्स कलेक्ट करायचे होते तर त्यांनी कशाप्रमाणे केले असते, हाऊ. आता फर्स्ट ऑफ ऑल ते क्वांटम रियमच्या पद्धतीने ते बॅक इन टाइम जाणार होते. सो दॅट इज गुड. त्याच्यामध्ये माझं काही जजमेंटल नाही. दॅट इज रिअली नाईस. कारण क्वांटम वर्ल्ड मध्ये तुमचा टाइम गेट्स रिअली स्लो. समटाइम इट्स टाइम गेट्स रिअली स्लो की आपण पास्ट मध्ये चाललं जाऊ. या आय डोंट नो बट क्वांटम मध्ये तेवढी जास्त पढाई नाही. बट क्वांटम रिअलिझम इज काइंड ऑफ लाईक अ रिअली सब्जेक्ट टू अंडरस्टँड. आणि हा बहुत मोठा टॉपिक आहे. आय एम नॉट गोईंग इन दॅट वेल. बट मला सांगायचं म्हणजे की ते या पद्धतीने बॅक इन टाइम गेले. चलो, पण त्यांच्या प्लॅनिंग मध्ये फारसा हे नव्हता. म्हणजे काय माझा म्हणण्याचा उद्देश आहे, आता न्यूयॉर्क बॅटल फील्ड मध्ये त्यांना 3 स्टोन कलेक्ट करायचे होते. 3 स्टोन. 3 स्टोन म्हणजे कोणकोणते? न्यूयॉर्क बॅटल मध्ये 3 इन्फिनिटी स्टोन कोणकोणते होते? फर्स्ट ऑफ ऑल टेसरॅक्ट, स्पेस स्टोन. त्याच्यानंतर आहे लोकीच सेप्टर, माइंड स्टोन. आणि त्याच्यानंतर न्यूयॉर्क मधलं सॅन्टम सेंटोरियम, तिथे टाइम स्टोन. असे 3 इन्फिनिटी स्टोन कलेक्ट करायचे होते इन न्यूयॉर्क मध्ये. तर इथे कोण कोण जातात? ब्रूस बॅनर, टोनी स्टार्क, कॅप्टन अमेरिका आणि एंटमॅन, हे 4 जण जातात. त्याच्यामध्ये ब्रूस बॅनर गेट सक्सेसफुल की तो त्याचा टाइम स्टोन त्याला भेटतो. आता तो टाइम स्टोन कसा काय भेटतो त्याला? या आता त्या टाइम स्टोन मध्ये नाही का, तो डॉक्टर स्ट्रेंज नी सांगितलं होतं की दॅट इज द ओनली वे यू कॅन एंड द थॅनॉस. या आणि ही गोष्ट ब्रूस बॅनरनी कोणाला सांगितली? त्यावेळेस ते स्टोन कीपर ठेवणारे ती बाई नाही का, टकलीवाली, तिला सांगितलं. आणि तिने फटसे रिअलाइज केलं की तू फ्युचर मध्ये आला आहे आणि तू टाइम स्टोन कलेक्ट करण्यासाठी आला आहे. आणि दॅट इज रिअली इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर यू मोर दॅन हिम. म्हणजे तिच्यापेक्षा पण त्या ब्रूस बॅनरला त्या टाइम स्टोनची अति जास्त गरज आहे. हे तिला रिअलाइज झालं. हाऊ? कारण ब्रूस बॅनरने तिला खरं खरं सांगितलं की डॉक्टर स्ट्रेंजनी त्याला सांगितलं आहे की तू हे घेऊन घे बा. आणि तिने विश्वास केला, त्या टकलीने विश्वास केला त्या ब्रूस बॅनरवर आणि याच्यावर पण आपला डॉक्टर स्ट्रेंजवर. सो शी गेव ब्रूस बॅनर दॅट टाइम स्टोन. दॅट इज गुड. ओके, याच्यामध्ये माझं काही डाऊटफुल नाही. कारण तिला पण माहित होतं आणि त्याला पण माहित होतं की टाइम स्टोनची गरज कोणाला जास्त आहे. होय. आता दुसरी गोष्ट आहे टेसरॅक्ट. आता या लोकांनी टेसरॅक्ट कसा काय कलेक्ट केला? दॅट इज आता कसं आहे की टेसरॅक्ट यांनी कलेक्ट केला जे बहुत ही बेकार पद्धतीने कलेक्ट केला. आणि इव्हन त्या टेसरॅक्ट कलेक्ट करण्यामध्ये ते अनसक्सेसफुल झाले. आता हाऊ इज दिस थिंग गाना हा ते कसं काय झालं? आता याच्यामध्ये काही ना काहीतरी हे छडबिछड झाली, त्याच्यामध्ये ते अनसक्सेसफुल झाले. आता हे गोष्ट त्यांनी कशी काय केली असती? हे गोष्ट समज जर टेसरॅक्ट कुठेतरी ठेवल्यानंतर, कुठेतरी स्टोअर करून ठेवल्यानंतर देन त्याला चोरला असता तर ते इम्पॉर्टंट असतं, ना की सगळ्यांसमोर त्याला चोरणं. जे की म्हणजे एक प्लॉट पॉइंटच हे झालं ना. म्हणजे जो पहिला ॲव्हेंजर होता ते डिपेंडंट होतं टेसरॅक्ट सोबत, राईट. इन द एंड टेसरॅक्ट कोणापाशी आहे? दॅट इज द इम्पॉर्टंट क्रुशल फॅक्ट इन ॲव्हेंजर, पहिलावाला ॲव्हेंजर. या आणि समजा जर त्या
इम्पॉर्टंट फॅक्टर साठीच ते सक्सेसफुल नाही झाले, तर समोर ते डिस्टर्ब होईल ना. त्यांना माहित पडेल की टेसरॅट गायब झाला, सो दे विल गेट डिस्टर्ब की टेसरॅट लोकीपाशी नाही, टेसरॅट थॅनॉस पाशी नाही, टेसरॅट आहे कोणापाशी. हाऊ दे कॅन प्रिडिक्ट की हे टेसरॅट फ्युचरवाल्या लोकांनी चोरलाय. इट्स काइंड ऑफ लाईक रिअली अनप्रिडिक्टेबल, राईट. बट ते चोरी करण्याचं त्यांचं जे काही मेथड आहे ते मला फारशी आवडली नाही. चलो जाऊ दे. लोकीज सेप्टर इज ऑल्सो वन ऑफ दॅट. कारण वेल देन अजूनपर्यंत मी सेकंड टाइम अजूनपर्यंत पिक्चर पाहायचा आहे. मी एकदा बघितली आहे. बट काही असो, फिल्म मध्ये ज्याप्रमाणे त्या लोकांनी काम केलं आहे आणि ज्याप्रमाणे डिझाईन केलं दॅट इज गुड. आता समज जर मी सांगायला गेलो ना तर खूप काही सांगणार आहे रे, बहुत सांगणार आहे, बहुत बहुत छोटे छोटे पॉइंट वर आपण डिस्कस करू शकतो. त्याच्यामध्ये इतके पॉइंट्स आहे, बट याला सांगून टाइम वेस्ट करणं काही अर्थ नाहीये. कारण नाही का, हा जे डिझाईन प्लॉट पॉइंट केला आहे हे फ्युचरच्या दृष्टिकोनातून केला आहे. म्हणजे फ्युचरमध्ये मार्वल फ्रँचायझीला कशाप्रमाणे जिवंत ठेवायचं आहे या हिशोबाने त्यांनी ते स्क्रिप्ट लिहिली आहे. आणि दॅट इज रिअली गुड, रिअली वेल. इन द एंड ते सगळे स्टोन त्यांच्या टाइमलाईन मध्ये पाठवून देतात. कॅप्टन अमेरिका स्वतः जातो आणि स्वतः त्या सगळ्या टाइमलाईन मध्ये तो ते सगळे स्टोन्स वापस ठेवून देतो. म्हणजे न्यूयॉर्क बॅटलफील्ड मध्ये स्पेस स्टोन, त्याच्यानंतर लोकीज सेप्टर, त्याच्यानंतर टाइम स्टोन, त्याच्यानंतर पॉवर स्टोन, त्याच्यानंतर सोल स्टोन, आणि देन त्याच्यानंतर अजून कोणता स्टोन आहे, सोल स्टोन, पॉवर स्टोन, आणि त्याच्यानंतर 3, 2, 5 आणि 6 टेसरॅक्ट, स्पेस स्टोन, टाइम, सोल, पॉवर, माइंड. अजून एक कोणता स्टोन आहे, सोल स्टोन सांगितलं, टेसरॅक्ट पण सांगितलं, इथर, रेड स्टोन, तो 6वा. तो प्रत्येक टाइमलाईन मध्ये कॅप्टन अमेरिका तो त्याचे स्टोन ठेवून देतो आणि इन द एंड कॅप्टन अमेरिका गो बॅक हिज टाइमलाईन, जिथे तो एजंट कार्टरला म्हणतो की तो डान्सच्या प्रॉमिस साठी तो तिथे येईन, आणि तो जातो आणि तो त्याची पूर्ण लाईफ त्या टाइमलाईन मध्ये खर्च करतो. आणि ड्युरिंग द एंड गेम ही वॉज लाईक बुड्ढा. अँड सो या फ्रँचायझी मध्ये टोनी स्टार्कचं इथे आयरन मॅन खतम. ज्यांनी ही फ्रँचायझी सुरू केली दॅट इज अ रिअली गुड. आयरन मॅन जी फ्रँचायझी होती ती सुरुवात केली आयरन मॅन सोबत. फर्स्ट ऑफ ऑल जे मार्वलचे जे राईट्स होते ते खूप बिखरले होते, बहुत बिखरले होते. कोणी 21st फॉक्स स्टुडिओनी विकत घेतले होते, किंवा खूप साऱ्या स्टुडिओ, युनिव्हर्सलनी पण आणि सोनीनी पण यांचे राईट्स विकत घेतले होते. बट नंतर त्यांना रिअलाइज झालं की खूप मोठी गलती केली म्हणून, आणि तेव्हा त्यांच्यापाशी खूप जास्त पैसा पण होता नाही. मार्वल स्टुडिओ इज काइंड ऑफ लाईक एवढं म्हणजे खूप जास्त म्हणजे अमीर वगैरे नव्हता. आणि त्यांच्या गरिबीपायी त्यांनी ते राईट्स विकले. बट त्यांना रिअलाइज झालं की दे मेड अ ह्यूज मिस्टेक्स. सो त्यांनी मार्वल फ्रँचायझी मधले छोटे छोटे कॅरेक्टर डिस्क्राईब करण्याचा प्रयत्न केला. फर्स्ट ऑफ ऑल आयरन मॅन सोबत सुरुवात झाली 2005 मध्ये.
आता याच्यामध्ये सर्वात ताकदफुल काम केलं आहे ते केलं आहे रॉबर्ट डाउनी ज्युनियर यांच्या बेहतरीन ऍक्टिंगनी या फिल्मला 4 चांद लावले आहे असं मला म्हणता येईल. या इट वॉज लाईक रिअली ग्रेट. 2005 मध्ये आयरन मॅन वॉज काइंड ऑफ लाईक अ रिअली सक्सेसफुल मूवी. ओके. आणि त्याच्यानंतर 2010 मध्ये याचा दुसरा पार्ट निघाला आयरन मॅन 2, जी इज ऑल्सो रिअली सक्सेसफुल मूवी. बट टिल देन मार्वल डिडंट अंडरस्टँड की आपल्याला समोर जाऊन याचा युनिव्हर्स क्रिएट करायचा आहे. त्याला बस फक्त पैसा कमवायचा होता, त्यामुळे त्याने हळूहळू कॅरेक्टर डिस्क्राईब केलंय. बट जेव्हा आयरन मॅन 2 आणि देन त्याच्यानंतर त्याला हल्कचे राईट्स भेटले, जेव्हा युनिव्हर्सलनी 3 वर्षात नंतर त्याचा सेकंड इन्स्टॉलमेंट काढली नाही, तेव्हा ती राईट्स मार्वलच्या हाती आले आणि मार्वलनी त्याची सेकंड इनक्रेडिबल हल्क रिलीज केला आणि जो की ऑल्सो रिअली सक्सेसफुल मूवी. आणि त्याच्यामध्ये त्यांनी टोनी स्टारचं कोलॅबरेशन दाखवलं आणि देन त्यांना रिअलाइज झालं की कोलॅबरेशन केल्याने फिल्म किती सक्सेसफुल होते. या आणि देन त्याच्यानंतर मग त्याची तिसरी मूवी निघाली कॅप्टन अमेरिका द फर्स्ट अव्हेंजर. त्याच्यापासून त्याचे प्लॉट पॉइंट सुरू झाले का अव्हेंजर्स बनवायचा आहे बा, की ग्रुप ऑफ ऑल सुपर हिरोज. बट तेव्हा डिसाईड केलं होतं की हार्डली 3 किंवा 4 सुपर हिरोचा कॉम्बिनेशन करून आपण या फिल्मला डिस्क्राईब करू, ना की मार्वलचे सगळे कॅरेक्टर. कारण मार्वलमध्ये बहुत सारे कॅरेक्टर आहे. इवन फॅन्टॅस्टिक फोर आणि देन त्याच्यानंतर डॉक्टर स्ट्रेंज, ब्लॅक मांबा वगैरे, अरे बहुत सारे कॅरेक्टर आहे. इवन अजूनपर्यंत कॅरेक्टर काय डिस्क्राईब व्हायचे आहे, जसं लाईक ब्लॅक ॲडम नाही, ॲडम वॉरलॉक. ॲडम वॉरलॉक ऑल्सो रिअली पॉवरफुल. या आणि देन त्याच्यानंतर अजून कोण आहे, खूप सारे इंटरनिटी पण आहे. इंटरनिटी म्हणजे थॅनॉस सारखे असणारे विलन जे की बहुत जास्त ताकदफुल आहे. असे कोणकोणते कॅरेक्टर आहे, तो नाही का रे, तो माहित नाही त्याचं नाव, पण शक्ल माहिती आहे पण त्याचं नाव लक्षात येऊन राहिलाय. तो फॅन्टॅस्टिक फोर मध्ये ते त्याचे शिंग आहे वगैरे समथिंग, तो आला. ओके. राईज ऑफ द सिल्वर सर्फर मधला तो नाही का, सिल्वर सर्फरचा बॉस, तो पण एक थॅनॉस सारखा इंटरनिटी आहे. ही ऑल्सो बी अ रिअली गुड बॅड विलन फ्रॉम दी मार्वल. ओके. मोरेओव्हर मला म्हणायचं आहे की हळूहळू त्यांना रिअलाइज झालं की त्यांनी गलती केली म्हणून, आणि त्यांनी आयरन मॅन पासून सुरुवात केली आणि कॅप्टन अमेरिकापर्यंत जेव्हा ते आले, कॅप्टन फर्स्ट अव्हेंजर, तेव्हा त्यांनी डिसाईड केलं की आपण अव्हेंजर म्हणजे मूवी बनवायचं ज्याच्यामध्ये खूप सारे सुपर हिरो नाही दाखवायचे, हार्डली 3-4 सुपर हिरो दाखवायचे. जे मेन कॅरेक्टर आहे मार्वल मध्ये, मार्वल फ्रँचायझी मध्ये सर्वात इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे, जस्ट लाईक आयरन मॅन, कॅप्टन अमेरिका, थॉर. तर हे कॅरेक्टर डिस्क्राईब केलंय. ओके. थॉर नंतर कॅप्टन अमेरिका नंतर थॉर आला, जे की ऑल्सो रिअली सक्सेसफुल मूवी. आणि देन त्याच्यानंतर मग फिल्म काढण्यात आली अव्हेंजर, जे की ऑल्सो रिअली वन ऑफ दी मोस्ट पॉवरफुल पॉप्युलर मूवी अँड दॅट टाइम. 2011 मध्ये निघाली होती ही मूवी. 11 मध्ये निघाली होती. आणि देन त्यांना रिअलाइज झालं की लोकांना हे फ्रँचायझी आवडायला लागली. मग मार्वलनी हळूहळू त्यांच्यापाशी पैसे पण आले आणि त्यांनी गलती सुधारली आणि मग त्यांनी त्यांचे राईट्स वापस घेणं सुरुवात केली. जस्ट लाईक सोनी, स्पायडरमॅन इज काइंड ऑफ लाईक अ रिअली सक्सेसफुल कॅरेक्टर आणि सोनीनी याच्यापासून खूप सारा पैसा कमवला. आणि मार्वल हॅज अ नो राईट टू गिव्ह हिम बॅक टू मार्वल. म्हणजे सोनीने त्यापासून विकत घेतला मार्वल कडून, जेव्हा मार्वलची खूप तंगी हालत होती. राईट. आता त्या सोनीने त्या स्पायडरमॅनचा खूप चांगला युटिलाइज केला बाय स्पायडरमॅन 1, 2, 3, अमेझिंग स्पायडरमॅन 1, 2. त्याच्यामुळे त्यांनी खूप पैसा कमवला आणि बहुत साऱ्या लोकांना स्पायडरमॅन बद्दल माहित आहे. ज्या लोकांना
स्पायडरमॅन किंवा ज्या लोकांना मार्वल किंवा डीसी कॉमिक बद्दल माहित नाही, बट स्पायडरमॅन दे यूज टू नो अबाउट दॅट कॅरेक्टर. या मार्वलला रिअलाइज झालं की स्पायडरमॅन इज अ काइंड ऑफ लाईक रिअली इम्पॉर्टंट कॅरेक्टर. बट हे एवढं इम्पॉर्टंट कॅरेक्टर सोनी पण विकायला राजी नव्हता. या कारण सोनीला पण माहित होतं की स्पायडरमॅन हे कॅरेक्टर किती मोठं आहे. तर अशा परिस्थितीमध्ये त्यांनी क्लॉज काढला. याच्यामध्ये काय झालं की समजा जर तुम्ही स्पायडरमॅनची कोणती मूवी बनत आहे तर त्याचा करीब जेवढा काही रेव्हेन्यू आहे तो पूर्णचा पूर्ण रेव्हेन्यू सोनीला जाईल. फ्रँचायझी मार्वलकडे राहील, पैसा जाईल सोनीकडे. बट त्यामुळे काय झालं की मार्वलला थोडासा घाटा झाला. बट सम हाऊ स्पायडरमॅन मार्वल फ्रँचायझी मध्ये इन्व्हॉल्व्ह झाला. असं नाही का मार्वलला काहीच पैसे नाही भेटले, मार्वलला पैसे भेटले बट त्याच्या एक्सपेक्टेशन पेक्षा थोडे कमी भेटले. म्हणजे जर स्पायडरमॅन 100 करोड कमवत आहे तर त्यापैकी 80 करोड सोनीला जाईल आणि 20% मार्वलला जाईल. या बट मार्वलचे सगळे राईट्स म्हणजे स्पायडरमॅनचे सगळे राईट्स मार्वल पाशी राहील की स्पायडरमॅन कसा चालेल, कसा बोलेल, काय डायलॉग राहील तर ते मार्वल डिसाइड करेल, ना की सोनी. ओके, या प्लस पॉइंट. जर त्याची स्पेशल ओन मूवी बनत असेल तर समजा जर स्पायडरमॅन इज कोलॅबरेटिंग विथ अव्हेंजर्स तर तेव्हा सोनीचा का फारसा काही रोल राहणार नाही. तेव्हा स्पायडरमॅन इज दॅट कॅरेक्टर लाईक अ स्पायडरमॅन. तेव्हा साराचा सारा पैसा मार्वलला जाईल. सोनी इज जस्ट लाईक फक्त त्याचा कॉपीराईट कंटेंट राहील तर त्याला त्याचा फक्त थोडा बहुत पैसा भेटेल, बट तेवढा जास्त नाही जेवढा की त्यांना एक्सपेक्ट केला राहील. राईट. सो देन त्याच्यानंतर अव्हेंजर्स नंतर मग त्यांनी फेज 2 सुरुवात केलं. फेज 2 मध्ये काही काही कॅरेक्टर त्यांनी डिस्क्राईब करण्याचा प्रयत्न केला. जस्ट लाईक आयरन मॅन 3, ओके, कॅप्टन अमेरिका विंटर सोल्जर, डार्क थॉर द डार्क साइड डार्क वगैरे समथिंग. या आता या 3 फिल्म मध्ये त्यांनी इन्फिनिटी स्टोन्सला थोडस एक प्रकारे फोकस मध्ये आणण्याचा प्रयत्न केला. म्हणजे इन्फिनिटी स्टोन इन द एंड इन्फिनिटी स्टोन इज काइंड ऑफ लाईक अ रिअली इम्पॉर्टंट. त्यांनी त्याच्या फिल्मचे काही फेजेस वगैरे पण ठरवले. आणि त्याच्यानंतर थॉर नंतर मग त्याच्यानंतर त्यांनी सेकंड अव्हेंजर मूवी बनवली, एज ऑफ ऑल्ट्रॉन. तर त्याच्यामध्ये पण ते फारसे सक्सेसफुल नाही झाले. बट इवन हाऊ लोकांना मार्वलला कळलं की आपल्याला समोर जाऊन मूवी कशी बनवायची आहे. या आणि देन मग फेज 3 मध्ये अजून मोठे मोठे कॅरेक्टर डिस्क्राईब केले, जस्ट लाईक अँटमॅन, त्याच्यानंतर डॉक्टर स्ट्रेंज, देन त्याच्यानंतर ब्लॅक पॅन्थर, कॅप्टन मार्वल आणि हो असे कॅरेक्टर जे की इन्फिनिटी वॉर साठी इम्पॉर्टंट आहे. त्यांनी इन्फिनिटी वॉर कलेक्ट केली आणि इन्फिनिटी वॉर नंतर मग जर्नीज गो ऑन सो ऑन. या इट वॉज लाईक रिअली ग्रेट मूवी ऑफ ऑल टाइम. सो आतापर्यंत जेवढी काय बडबड केली 28 मिनिटे हे झाली फिल्म बद्दल. बट फिल्म कशी होती, काय होती याच्याबद्दल आपण सांगितलं नाही. फिल्म वॉज गुड, एव्हरीथिंग इज रिअली अमेझिंग, एव्हरीथिंग इज रिअली ऑसम. या यू कॅन नॉट म्हणजे असं होणार नाही की तुमचे पैसे वेस्ट झाले बा. बट स्पॉइल नका करू फिल्म. या नो नीड टू स्पॉइल. आता मी हे सगळं स्पॉइल केलं कारण हे आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये आहे. कारण हू कॅन लिसन दिस आर्टिफॅक्ट एपिसोड? ओनली मी. सो डोंट गेट बॅड अबाउट दिस. या फिल्म वॉज काइंड ऑफ लाईक अ रिअली गुड. आणि ज्या पद्धतीने त्यांनी काम केलं आणि ज्या पद्धतीने ते लोकांनी पैसा कमवला, इट वॉज लाईक अ रिअली ग्रेट. आणि या सो टिल देन एव्हरीथिंग इज फाईन, इज गुड. सो this is the end. This is the my artifact episode number. आज तुझं काय झालंय हे फिल्म बद्दल झालं, तुझ्याबद्दल तर सांग.
एवढं काही नाही, सकाळी उठलो, ऑफिसला गेलो, ऑफिसवरून आलो, झोपलो थोडसा. आज ते 90 रुपये खर्च केले आज थोडस स्वतःवर. म्हणलं थोडस बाहेरचं, तर ते थोडस राईस खाल्लं आणि त्याच्यानंतर एक आईस्क्रीम खाल्ली. बट देन जेवण केल्यावर रिअलाइज झालं की पोट ऑलरेडी भरून आहे, तो माझा अर्धा डब्बा खालीच गेला. जाऊ दे या. आणि नेक्स्ट टाइम मी स्वतःला अंडरस्टँड करीन की आपल्याला फक्त खायचं असेल तर फक्त आईस्क्रीम खायची. देन फाईन इज गुड. दिस इज द माय आर्टिफॅक्ट. आणि हो, उद्या हाफ डे आहे आणि उद्या सॅटर्डे आहे आणि देन संडे आहे, तर मस्त सुट्टी आहे. आणि सोमवारी माझी सेकंड शिफ्ट आहे. सो नो नीड टू वरीड. आय एम गोईंग टू दी वर्धा. आणि वर्धेला गेल्यानंतर मग मी उद्या मस्त ॲव्हेंजर एंड गेम पाहिल थिएटर मध्ये. काल मी बघितला मोबाईल मध्ये, बट आज मी थिएटर मध्ये. काल मी तो मूवी बघितला कसा. ऍक्च्युली त्या फिल्मची कल्पना, थिएटर प्रिंटची कल्पना मला दिली विशालनी. त्यांनी स्क्रीनशॉट पाठवला टेलिग्राम मध्ये, ज्याच्यामध्ये तो तो फिल्म डाउनलोड केली होती. मला तोच आयडिया आली, कारण नागपूरमध्ये फिल्म पाहणे इज काइंड ऑफ लाईक रिअली कॉस्टली. 400-500 रुपये तो पैसे खर्च झालेच असते. तर विचार केला आपण वर्धेलाच पाहू. बट जेवढं पेशन्स वगैरे माझ्यापाशी होता नाही, कारण एंड गेम इज काइंड ऑफ लाईक रिअली इम्पॉर्टंट टू मी. सो मग मी नाही का कॅमरिप डाउनलोड केली काल रात्रीच. अर्ध्या घंट्यात डाउनलोड झाली आणि त्याच्यानंतर मी पिक्चर पाहत बसलो. तर रात्री 12:30 वाजेपर्यंत मी असं बाल्कनीमध्ये फिरून राहिलो आणि पिक्चर पाहून राहिलो. सो इट इज रिअली अमेझिंग मूवी. So right now this is the end. This is the Maya Artifact episode number 1534. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.